घरात ही वस्तू सापडली तर थेट कारवाई होणार. हो, तुकाराम मुंडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा इशारा आता दिलेला आहे. आता ही वस्तू जर तुमच्या घरात सापडली तर कठोर कारवाई होऊ शकते. घरामध्ये तपासणी सुरू झाल्याची चर्चा सुरू असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, नकली दूध, गुटखा आणि इतर प्रलंबित वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहे. मोठमोठ्या गोदामावर छापे टाकून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आता या कारवायांचा फोकस केवळ दुकाने आणि गोदामापुरता मर्यादित न राहता काही संशयित घरापर्यंत पोहोचला असल्याची माहिती समोर येत आहे. तुकाराम मुंडे अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर विशेष मोहीम सुरू केली आहे. भ्रामक दावे करणाऱ्या औषधावर, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रलंबित गुटख्याच्या साठ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात FDA अधिकाऱ्याला जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. प्रलंबित गुटख्याचा साठा पडतानाही अज्ञात व्यक्तीने अधिकाऱ्याच्या धमकावण्याचा आणि वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर प्रशासन अधिक आक्रमक झाला आहे आणि सर्वत्र ही चर्चा सुरू झालेली आहे. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये नकली दूध, पनीर, खवा, तूप आणि इतर अन्नपदार्थ छापे टाकण्यात आले आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी डिटर्जंट, स्टार्च आणि इतर रसायनांचा वापर करून अन्नपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुकाराम मुंडे आता सर्वांना एक दणका दिल्यासारखे काम करत आहे. कारण की तुकाराम मुंडेंनी थेट सर्वांना इशारा देऊन सांगितलेला आहे की भेसळखोर आणि गुटखाखोर लोकांची आता खैर नाही. कारण की खूप लोक मेडिकलचे पण औषधामध्ये पण मिलावट करतात. कारण तुकाराम मुंडेची ही गोष्ट जशी कानावर पडली त्यांनी FDAचा पदभार स्वीकारताच या मोहिमेला हातोहात घेतलेला आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्ती प्रलंबित गुटखा, संबंधित तंबाखू आणि भेसळयुक्त पदार्थाचा साठा दुकाने आणि गोदामाऐवजी घरामध्ये लपवून ठेवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे संशयित ठिकाणावर तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. ही माहिती कानावर पडताच तुकाराम मुंडेचे भान राहिले नाही. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जर कोणत्याही ठिकाणी, घरात किंवा खासगी जागेत मोठ्या प्रमाणात प्रलंबित गुटखा किंवा अवैध अन्नपदार्थ व्यावसायिक साठा आढळला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये कठोर कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची आणि मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे. नागरिकांनी दूध, पनीर, तूप किंवा इतर अन्नपदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. संशयास्पद वस्तू दिसल्यास किंवा परिसरात बेकायदेशीर साठा असल्याची माहिती मिळाल्यास संबंधित प्रशासनाला कळवावे. भेसळयुक्त अन्नपदार्थामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच परिसरात रात्री उशिरा संशयास्पद हालचाली, मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण किंवा गुप्त साठेबाजी दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा बेकायदेशीर कारवायावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतो आणि हे सर्वांसाठी महत्त्वाचे राहील. तुकाराम मुंडेला नागरिकांनी सपोर्ट करावे अशी सुद्धा त्यांनी हे केलेले आहे. तुकाराम मुंडे हे इमानदार ऑफिसर असल्यामुळे त्यांच्या बदल्या नेहमी होत राहतात. म्हणून आता तुकाराम मुंडे यांची लवकर बदली होईल असे सर्वांना वाटत आहे. परंतु तुकाराम मुंडे यांची बदली होण्याची चर्चा सध्या स्थगितीला आहे. परंतु तुकाराम मुंडे यांचे कार्य सर्वांसाठी चांगले आहे. नागरिकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ हा खेळू नका असे त्यांचे म्हणणे आहे. भेसळयुक्त आणि कारवाया आणि तुम्ही दिलेल्या पैशाचा मोबदला म्हणून तुम्हाला विष प्राशन करायला लावतात. अशा भेसळखोर लोकांना जेलामध्ये आणि तुरुंगात असणे आवश्यक आहे. म्हणून जास्तीत जास्त तुकाराम मुंडे यांनी अपील केलेली आहे की नागरिकांनी एकत्र येऊन या मोहिमेसोबत मला तुम्ही साथ द्या. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी सतर्क राहा आणि भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित वस्तूविरोधात मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.